नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पुण्याचे जमिनाचे प्रकरण शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचे मुळावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यासाठी आज दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे। राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना चांगलेच धारेवर धरले आहे। योजनांसाठी पैसे वाटायला तुमच्याकडे पैसे आहे, मग मोबदला देण्यासाठी नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला असून तातडीने निर्णय कळवावा असे सांगितले आहे। मुख्य सचिवांना तातडीने मुख्यमंत्र्यांची चर्चा करून पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत। BR गवाई आणि KG विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। लोकांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना कोणताही मोबदला दिलेला नाही, यामुळे याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। यावर सर्वोच्च न्यायालयाने योजना जाहीर करून फुकटचे पैसे वाटायला सरकारकडे पैसे आहेत का असा सवाल करत दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे भविष्य ठरणार का, याचिकाकर्ते TN गोदांबर यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती। राज्य सरकारने ही जमीन घेतली, परंतु याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नव्हता। आम्ही वृत्तपत्रे वाचतो, आम्हाला गृहीत धरू नका, आमच्याकडे फ्रीबीजसाठी लाडकी बहीण योजनेला वाटप पैसे आहेत, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।